आणि मुंबईतून एक बातमी. मुंबईच्या मालाड भागात धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आलाय. मालाडमध्ये घरोघरी जाऊन ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराचा आरोप करण्यात आलाय. तुमची देवी तुम्हाला बरी करू शकली नाही, आमचा देव बरं करेल असं आश्वासन देण्यात आलंय. पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय. बजरंग दल आणि पोलिसांमध्ये यावरून वादही झाल्याचं पाहायला मिळतंय. रवि गुप्ता का बाप है, गुप्ता का बाप है। ये रमेश गुप्ता ये पकड़े तो दंगा ही हम लोग करने वाले व्यक्ति नहीं है। दंगा यहाँ पे हो रहा है, ये जो चल रहा है चाकू वाला यही है। चाकू मारने वाला यही था। बहुत बड़े याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात. सूरज सावंत आपल्यासोबत आहे. सूरज, काय नक्की घटना घडलेली आहे? काय नक्की म्हणणं आहे बजरंग दलाचं असेल, पोलिसांचं असेल, काय प्रकार घडत होता? नक्कीच मालाडमध्ये एक गंभीर मुद्दा समोर आलाय, तो म्हणजे धर्मांतराचा. घरोघरी जाऊन धर्माचा प्रचार करून आमचाच देव तुम्हाला बरा करू शकतो अशा पद्धतीने हा प्रचार केला जात होता. 2च दिवसांपूर्वी एका व्यक्तीच्या हे धर्मांतर करणारे लोक घरी गेलेले होते आणि त्यांचा आजार बरा करण्यासाठी तुम्ही तिकडे या अशा पद्धतीची वल्गना त्यांनी केलेली होती. ज्यावेळी तो मुलगा त्या ठिकाणी गेला त्यावेळी तिसरंच जे गोष्टी आहेत त्या समोर आलेल्या होत्या आणि धर्मांतराच्या नावाखाली लोकांची डोक्यावरती हात ठेवून त्यांना त्या ठिकाणी त्यांचं धर्म परिवर्तन करण्यासंदर्भातल्या गोष्टी सुरू होत्या. ह्या गोष्टी पाहून त्या मुलाने तो व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला असता. तिथल्या लोकांनी त्याला अडवलं आणि त्यानंतर त्याच मुलाने पोलिसांना फोन करून त्या ठिकाणी बोलवलं आणि त्यांना नंतर हा गदारोळ जो आहे तो समोर आलेला आहे. यामध्ये बजरंग दल आणि पोलीस यांच्यामध्ये देखील वाद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र पुन्हा एकदा धर्मांतरांच्या मुद्द्यावरून राजकारण हे तापलेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच घटनेचे व्हिडिओ हे देखील व्हायरल होताना पाहायला मिळतात. या प्रकरणी आता मालाड पोलिसांकडनं काही जणांना ताब्यात देखील घेण्यात आलेलं आहे. जाणीवपूर्वक, द्वेषपूर्वक एखाद्या धर्माचा किंवा धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने कारवाईची मागणी ती आता केली जात आहे. सूरज, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.